यातून सोलापूर आगाराला तब्बल 2,60,00,000चा फायदा आणि उत्पन्न होणार आहे। आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाकडून यंदा 260 बस सोडण्यात आल्या। 2 जुलै ते 10 जुलै दरम्यान 2,02,180 किलोमीटर प्रवास करत तब्बल 1,07,73,762 रुपये इतके उत्पन्न मिळवले। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरकडे येत होते। सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील गावागावातून भाविक पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनासाठी आले होते। वृद्ध पुरुष आणि महिलांसह अन्य भाविकांसाठी सोलापूर विभागाने गाव तिथे एसटी हा उपक्रम राबवला होता। यात्रा कालावधीत सोलापूर विभागातील सर्वाधिकारी, पर्यवेक्षक, यांत्रिक कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली। दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलत त्यांनी कर्तव्ये पार पाडली। विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, त्यांच्या अधीनस्थ सर्व पर्यवेक्षक, चालक, वाहन, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची ने-आण वेळेत आणि सुरक्षितपणे केली। त्यामुळे यंदाच्या वर्षी सोलापूर एसटी विभागाने उत्पन्नाचा विक्रम केला आहे। कर्मचाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून दिलेली कामे तत्परतेने आणि काळजीपूर्वकपणे केली आहेत। वारकरी भाविक माऊलींच्या दर्शनाला मोठ्या भक्तिभावाने जातात। त्यांची सेवा आमचे अधिकारी कर्मचारी मनापासून करून अर्थाने विठ्ठलाची सेवा केली। भविष्यातही अशीच सेवा देणार असल्याचे राज्य परिवहन विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले।